नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. SLR ट्रेडिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आजची तारीख आहे 10 जुलै 2024 आणि आता टायमिंग झाले 11:56. एशियन पेंट ही स्क्रिप्ट आपण एक हायपोथेसिस बनवून त्याच्यावर लॉंग ट्रेड करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ती लॉंग करण्याची जी लेवल आहे ती 2913 रुपये आहे. त्याचा स्टॉप लॉस आपण 2905 रुपये प्लेस केला आहे. 2913ला आल्यानंतर आपली ऑर्डर आपल्याला मिळेल आणि आपण आपला स्टॉप लॉस ठेवू आणि प्राईजला जे आहे ती होल्ड करू. 2960 पर्यंत प्राईज टार्गेट देते का ते बघण्यासाठी. ठीक आहे, तर बघू आपल्याला ह्या कॅन्डल्समध्ये आपली ऑर्डर्स मिळते. लाईव्ह मार्केट्समध्ये ऑर्डर जे आहे ते आपल्याला मिळाले आणि आपण आता आपला स्टॉप लॉस 2905ला ठेवू. मार्केटला बघू की काय करते. नमस्कार मित्रांनो, आता टायमिंग झालं आहे, आजची तारीख आहे 10 जुलै आणि आता टायमिंग झालं आहे 1:46. आपल्याला वाटते की मार्केट जे आहे ते आपलं 2960चं टार्गेट जे आहे ते आत्ता कंप्लीट करेल आणि जसं हे कंप्लीट होईल तसं आपण मार्केटमधून एक्झिट होऊ आणि मग आपण समजू ह्या ट्रेड्समध्ये आपण काय रिस्क रिवॉर्ड जनरेट केला आणि तो आपला स्टॉप लॉस कसा वाचवून प्राईस जी आहे ती टार्गेटच्या साईडला चालायला लागेल. लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकता की आपलं टार्गेट जे आहे ते आपल्याला मिळेल आणि मग आपण समजून घेऊ की आपण ह्या ट्रेडमध्ये काय रिस्क रिवॉर्ड अचीव केलं. तर लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकता की आपलं टार्गेट जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. आपण ह्या पोझिशन्समधनं एक्झिट झालं आणि आपण बघू आता की नक्की ह्या ट्रेड्समध्ये आपल्याला काय रिस्क रिवॉर्ड हा मिळाला आहे. तर आपण जी एंट्री केली होती ती लेवल होती 2913 मायनस आपला जो स्टॉप लॉस होता तो 2905 बरोबर. आपण एक 8 रुपयाच्या रिक्सवर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होतो. त्याच्या अगेन्स्ट आपलं जे टार्गेट होतं ते 2960 होतं. 2960 मायनस आपली एंट्री पॉईंट 2913. आपण ह्याच्यामध्ये एक 47 पॉईंटचं गेनिंग केलं आहे एशियन पेंट्समध्ये आणि जर आपण ह्या 47 पॉईंटला स्टॉप लॉसनी डिवायडेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल की 8 रुपयाचा आपला 8 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस होता. 1:5.8 हा ट्रेड आपण याच्यामधनं अचीव केला आहे. तर याच्यामध्ये जो आपला रेशो आपल्याला मिळाला आहे तो 1:5.8चा रेशो आपल्याला मिळालेला आहे आणि आपण मार्केटमधनं एक्झिट झालो आहे. आता ठीक आहे, एक खूप चांगला ट्रेड आपण आज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने आपल्याला टार्गेट दिलं. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच म्हणेन की आपण जे मार्केटमध्ये येतो ते स्टॉप लॉस वाचवण्यासाठी येतो आणि तो स्टॉप लॉस शोधल्यानंतर आपण मार्केटमध्ये एंटर करत असतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपलं एक टार्गेट असतं. तर मार्केट हे डे एंडपर्यंत एकतर स्टॉप लॉस हिट करतं किंवा टार्गेट हिट करतं. तर ह्या व्हिडिओच्या मार्फत पण आम्ही तुम्हाला एक डिझाईन फॉर सक्सेसचा ट्रेड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा पण एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे, त्याच्यामार्फत तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल.